नमस्कार. आज आपण बॉयलरशी संबंधित ज्या इलेक्ट्रिकल सिस्टम्स आहेत ना, त्यांच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्सवर जरा बोलूया. आपल्याकडे बरीच माहिती आहे, म्हणजे मोटर्स, कंट्रोल सेंटर्स, ड्राईव्ह्स आणि अर्थातच सेफ्टी सिस्टम्स, अर्थिंग, लाइटिंग वगैरे. तर मग आजचा आपला उद्देश काय आहे की हे जे महत्त्वाचे इलेक्ट्रिकल घटक आहेत ते कसे काम करतात, त्यांची वैशिष्ट्य काय, हे थोडं पटकन आणि सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया एसी मोटर्सपासून. आपल्या माहितीनुसार इथे एसी स्क्विरल केज मोटरचा वापर जास्त होतो. हो, बरोबर. या साधारणपणे 3 फेज 415 व्होल्ट LT साठी किंवा मग HT साठी 6.6 kV किंवा 11 kV 50 हर्ट्झवर चालणारे असतात. आणि त्यांची जी बॉडी असते ती टोटली एन्क्लोज्ड फॅन कूल्ड म्हणजे TEFC किंवा मग टोटली एन्क्लोज्ड ट्यूब व्हेंटिलेटेड TTV प्रकारची असते. म्हणजे पूर्णपणे बंद, धूळ वगैरे आत न जाणारी. अगदी. आणि या फुट माउंटेड असतात, म्हणजे जमिनीवर व्यवस्थित बसवलेल्या आणि कंटिन्युअस ड्युटीसाठी म्हणजे सतत चालू ठेवण्यासाठी डिझाईन केलेल्या असतात. यात क्लास F इन्सुलेशन असतं, पण तापमान वाढ जी आहे ती क्लास B पर्यंतच मर्यादित ठेवतात आणि IP55 एन्क्लोजर प्रोटेक्शन मिळतं. हो, आणि हे IP55 रेटिंग महत्वाचं आहे बरं का. यातला पहिला 5 म्हणजे धुळीपासून संरक्षण मिळतं, म्हणजे उपकरणाला त्रास होईल इतकी धूळ आत जात नाही. आणि दुसरा 5 म्हणजे पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांपासून संरक्षण, म्हणजे कुठल्याही बाजूने पाणी उडालं तरी आत जाणार नाही. अच्छा. आणि क्लास F इन्सुलेशन म्हणजे काय, तर मोटर 155 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान सहन करू शकते, पण ती तेवढी तापू देत नाहीत. तापमान वाढ क्लास B म्हणजे 130 अंश सेल्सिअस पर्यंतच ठेवतात. ओके, म्हणजे एक्स्ट्रा सेफ्टी मार्जिन ठेवतात. अगदी. यामुळे होतं काय की मोटर जास्त सुरक्षित चालते, कमी तापते आणि मग तिचं आयुष्य पण वाढतं. आणि मोटर्स व्यवस्थित आहेत की नाही हे बघायला काही रुटीन टेस्ट पण करतात, जसं की इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट. ती किमान 10 मेगा ओहम असायला हवी ना? बरोबर. आणि हाय व्होल्टेज टेस्ट. मग काही टाईप टेस्ट पण असतात, जसं टेम्परेचर राईज टेस्ट आणि ओव्हर स्पीड टेस्ट. ओव्हर स्पीड टेस्ट म्हणजे मोटरला तिच्या रेटेड वेगाच्या 120% वेगाने साधारण 2 मिनिटं चालवून बघतात. सगळं ठीक आहे ना हे तपासण्यासाठी. समजलं. आता पुढे जाऊया मोटर कंट्रोल सेंटर्सकडे, म्हणजे MCC. नावावरूनच कळतंय की यांचं मुख्य काम आहे इलेक्ट्रिकल मोटर्सना कंट्रोल करणं. हो, स्टार्ट करणं, बंद करणं, प्रोटेक्शन देणं. ही सेंटर्स 3 फेज 415V वर चालतात आणि त्यांची फॉल्ट लेवल क्षमता 50 kA असते एका सेकंदासाठी. ही खूपच जास्त आहे, म्हणजे मोठी सुरक्षा आहे. खरंय. साधारणपणे 30 किलोवॅट पर्यंतच्या मोटरसाठी डायरेक्ट ऑनलाईन म्हणजे DOL स्टार्टर वापरतात, सरळ स्टार्ट. हो, डायरेक्ट सुरू. आणि त्याहून मोठ्या मोटर्स असतील तर गरजेनुसार स्टार डेल्टा स्टार्टर वापरतात, सुरुवातीचा करंट कमी करण्यासाठी. हो, जेणेकरून सिस्टमवर एकदम लोड येऊ नये. बरोबर. आणि मोटराइज व्हॉल्व्हसाठी रिव्हर्सिबल डायरेक्ट ऑनलाईन RDOL स्टार्टर्स लागतात, म्हणजे व्हॉल्व्ह उलटा सुलटा फिरवण्यासाठी. आणि जिथे VFD म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह वापरतात त्या मोटर्ससाठी MCCमध्ये एकतर स्विच फ्यूज युनिट SFU किंवा मग MCCB फीडर असतो. यांचं नियंत्रण लोकल पुश बटन स्टेशनमधनं किंवा मग DCS PLC सारख्या सेंट्रल सिस्टममधनं करता येतं. आणि ही पॅनल्स धूळ, दमटपणा, कीटक यांपासून सुरक्षित असतात. हो, म्हणजे डस्ट, डॅम्प्ड अँड वर्मिन प्रूफ म्हणतात त्याला. आणि त्यांची रचना पूर्णपणे कंपार्टमेंटलाइज्ड असते, म्हणजे प्रत्येक स्टार्टरचा भाग वेगळा. हो, आणि ही रचना खूप महत्वाची आहे. एकतर 50K फॉल्ट लेवलमुळे मोठा बिघाड झाला तरी सिस्टम सुरक्षित राहते. दुसरं म्हणजे स्टार्टरचे वेगवेगळे प्रकार मोटरनुसार वापरल्याने मोटर पण सेफ राहते. आणि बॉयलर एरियामध्ये धूळ, दमटपणा असतोच, त्यामुळे पॅनलचं संरक्षण गरजेचं आहे. कंपार्टमेंटलाइज्ड रचनेमुळे एका भागात काही प्रॉब्लेम आला तो तिथेच राहतो, दुसऱ्या भागांवर परिणाम होत नाही. म्हणजे मेंटेनन्स सोपं होतं. अगदी. आणि सिस्टम जास्त वेळ चालू राहते, विश्वासार्हता वाढते. बरोबर. आता पुढचा महत्त्वाचा भाग, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह पॅनल्स म्हणजे VFD. याचा मुख्य उद्देश काय, तर नावाप्रमाणेच मोटरचं स्पीड गरजेनुसार कमी जास्त करणं. याचं काम कसं चालतं, थोडक्यात सांगायचं तर VFD काय करतं, बाहेरून येणारी AC पॉवर घेते, तिला आधी रेक्टिफायर वापरून DC मध्ये रूपांतरित करते. मग ती DC कॅपॅसिटर वापरून स्मूथ केली जाते. हो, आणि मग शेवटी इन्व्हर्टर वापरून त्या DCचं परत AC मध्ये रूपांतर होतं.
पण यावेळी व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला हवी तशी मिळते. आणि यामुळे मोटरचा वेग कंट्रोल करता येतो. एक्झॅक्टली. आणि हे इतकं महत्वाचं का आहे माहितीये? कारण अनेक ठिकाणी जसं की पंप किंवा पंखे त्यांना नेहमी पूर्ण वेगाने चालवायची गरज नसते. हो, म्हणजे लोडनुसार स्पीड बदलता येतो. अगदी. व्हीएफडीमुळे काय होतं की मोटरचा वेग त्या वेळच्या गरजेनुसार परफेक्ट मॅच करता येतो. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे एनर्जी सेव्हिंग. ऊर्जेची खूप बचत होते. अच्छा, हा मोठा फायदा आहे. हो ना. आणि प्रक्रियेवर कंट्रोल पण जास्त चांगला मिळतो. इतकंच नाही, व्हीएफडीज मोटरला अनेक प्रकारचं प्रोटेक्शन पण देतात. म्हणजे ओव्हर करंट, अंडर ओव्हर व्होल्टेज, अर्थ फॉल्ट, शॉर्ट सर्किट, सिंगल फेजिंग. मोटर स्टॉल झाली तर, ओव्हरलोड किंवा अंडरलोड झाली तर. एवढंच नाही, ड्राईव्ह जास्त गरम झाला तर त्यापासून पण संरक्षण मिळतं. म्हणजे मोटर आणि ड्राईव्ह दोघांचीही काळजी घेतली जाते. बरोबर. त्यामुळे दोन्ही जास्त काळ टिकतात. आता जरा केबल्स आणि अर्थिंगबद्दल बोलूया. हं, ह्या पायाभूत गोष्टी आहेत. हं. केबल्स टाकताना IS 1255 या स्टँडर्ड प्रमाणे काम करावं लागतं. हं. केबलचे ड्रम वगैरे नीट हाताळावे लागतात. हां. पॉवर आणि कंट्रोल केबल्स वेगवेगळ्या ट्रेमधून नेल्या जातात. हं. शक्यतो व्होल्टेजनुसार त्यांची जागा ठरते. म्हणजे HT केबल्स खाली आणि LT वर. जेणेकरून इंटरफिरन्स नको व्हायला. एक्झॅक्टली. हो. आणि प्रत्येक केबल रनमध्ये थोडी एक्स्ट्रा लांबी ठेवतात. म्हणजे भविष्यात काही दुरुस्ती करायची झाली तर सोपं जातं. स्लॅक लूप म्हणतात त्याला. बरोबर. आणि केबल ओळखता यावी म्हणून टॅग्स लावतात. दर 20 मीटरवर जिथे केबल वळते तिथे, भिंतीतून किंवा फ्लोअरमधून क्रॉस होते तिथे, आणि जिथे उपकरणाला जोडली जाते तिथे. आणि कंट्रोल पॅनलमधल्या प्रत्येक वायरसाठी फेरुल्स वापरतात. म्हणजे कोणती वायर कशाची आहे हे लगेच कळतं. आणि आता अर्थिंग. ही तर सुरक्षेची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे IS 3048 आणि भारतीय विद्युत नियमांनुसार करतात. प्रत्येक उपकरणाला म्हणजे अगदी प्रत्येक मोटर, पॅनलला 2 वेगळी आणि स्वतंत्र अर्थ कनेक्शन्स देतात. हे खूप महत्वाचं आहे. 2 का? म्हणजे एक फेल झालं तरी दुसरं असावं म्हणून. अगदी बरोबर. डबल सेफ्टी. उपकरणाला कनेक्शन बोल्ट वापरून घट्ट करतात आणि मेन अर्थ कंडक्टरला मात्र वेल्डिंग करून जोडतात. म्हणजे कनेक्शन पक्क राहतं. अच्छा. जमिनीखाली जे अर्थिंग कंडक्टर टाकतात ते कमीत कमी 600 mm म्हणजे साधारण 2 फूट खोल टाकतात. आणि अर्थिंग पीठ पण नियमानुसार बनवतात. त्यात मीठ आणि कोळसा योग्य प्रमाणात टाकून. रेझिस्टन्स कमी राहण्यासाठी. हो. सगळं झाल्यावर अर्थिंगची कंटिन्युटी आणि रेझिस्टन्स व्यवस्थित चेक करतात. म्हणजे खात्री होते की काही फॉल्ट झालाच तर करंट सुरक्षितपणे जमिनीत जाईल आणि माणसं आणि उपकरणं दोन्ही सुरक्षित राहतील. अगदी बरोबर. आता शेवटचा मुद्दा, अगदी थोडक्यात. प्लांट एल्युमिनेशन म्हणजे लाइटिंग व्यवस्था. इथे एक मेन लाइटिंग डिस्ट्रीब्युशन बोर्ड LDB असतो आणि त्यातून मग बॉयलरच्या वेगवेगळ्या भागांसाठी साधारण 6 सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड्सना SDB पॉवर जाते. दिवे पण गरजेनुसार वेगवेगळे वापरतात. MCC आणि कंट्रोल रूममध्ये फ्लोरोसेंट ट्यूबलाइट्स, कारण तिथे स्पष्ट दिसणं महत्वाचं आहे. बाकी मोठ्या एरियामध्ये सोडियम वेपर लॅम्प. ते जास्त प्रकाश देतात आणि वीज पण वाचवतात. हो. आणि काही क्रिटिकल जागा असतात जिथे लगेच प्रकाश हवा असतो, तिथे इन्कॅन्डेसेंट लॅम्प पण वापरतात. ते बटन दाबल्याबरोबर लगेच सुरू होतात. अच्छा. इमर्जन्सीसाठी किंवा तत्काळ कामासाठी. हो. आणि उंच स्ट्रक्चरसाठी एव्हिएशन लॅम्प्स असतात. प्रकाशाची पातळी पण ठरलेली असते. साधारण कंट्रोल रूम आणि ऑपरेटिंग फ्लोअरवर 250 लक्स आणि इतर ठिकाणी 100 लक्स. म्हणजे कामासाठी पुरेसा प्रकाश. तर आज आपण बऱ्याच गोष्टींचा आढावा घेतला. AC मोटर्सची वैशिष्ट्य, त्यांची IP रेटिंग, इन्सुलेशन क्लास, मग मोटर्सनं कंट्रोल करणारे MCC आणि स्पीड कंट्रोल करणारे VFD, त्यांचे फायदे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केबलिंग आणि अर्थिंग, जी सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसाठी किती गरजेची आहे. बरोबर. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट मात्र नक्की जाणवते की ही सगळी इलेक्ट्रिकल सिस्टम किती गुंतागुंतीची आहे आणि प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. बॉयलरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जिथे कोणताही छोटा बिघाड पण मोठं रूप घेऊ शकतो, तिथे विचार करायला हवा की या इतक्या सगळ्या उपकरणांमध्ये आणि तपासण्यांमध्ये अशी कोणती एक मुख्य तपासणी किंवा देखभालीची गोष्ट आहे जी संभाव्य मोठ्या बिघाडाचा धोका वेळीच ओळखायला आणि टाळायला सर्वात जास्त मदत करू शकेल. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरं तर.